हॅलो, नमस्कार. मी म्हणजे गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग आहे, पण खरोखर ज्यांना आवडला त्यांनी लाईक करा, ज्यांना नाही आवडला त्यांनी सोडून द्या. आणि व्हिडिओ माझ्या यूट्यूब परिवाराला एकच विनंती करेन की व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करत जा. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया. एखाद्याचा टळटळाट कसा लागतो हा आपला आजचा व्हिडिओ आहे. तर माहिती जाणून घेऊया. खरोखर आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला मनातून शाप दिला किंवा कोणी आपल्यावर जर का अन्याय करत असेल तेव्हा आपण खूप दुःखी होतो आणि आपण त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो. आणि आपल्याला दुःख देणारी व्यक्ती कितीही सुखी असली तरी आपण जेव्हा दुःखी होतो ना तेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दल वाईट बोललेलो असतो, शिवाय शाप देतो. आपण आपला टळटळाट त्या व्यक्तीला हा लागतच असतो. आता इथे सांगेन की 5 लाखांचा खळखळाट असावा पण 5 रुपयांचा त्यामागे सुद्धा टळटळाट नसावा. आता इथे आपल्याला कोणाचीही हाय लागून घ्यायची नाही आहे, कारण त्याचे परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागतात. आता इथे काही जणांना पटणार नाही हा विषय, पण टळटळाट पण ज्यांनी अनेकांचा टळटळाट घेतला आणि त्यांचे भोग ते भोगतच असतात त्यांना हे नक्कीच पटेल. अनेक कारणाने त्रास दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक, कुणाचे मन दुखावणे सुद्धा असू शकते. कुणावर खूप मोठा अन्याय सुद्धा केलेला असतो. कुणाची काही कारण नसताना मानसिक बदनामी पण लोक करत असतात किंवा छळ सुद्धा करतात आणि ते सुद्धा करायला बळ पण दिलेलं असतं. शारीरिक दुखापत केलेली असेल, एखाद्या विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा की ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर सुद्धा खुपसला जातो. असो, ह्या त्रासाचे कुठलेही कारण असो, त्यावरील सर्व गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला त्रास खूप प्रचंड होत असतो. तो व्यक्ती खूप दुःखी होतो, त्याचं मनोबल हे कमकुवत होत जात असतं. याच पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड प्रकारे डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकते. जर कोणी जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल तर पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव पण देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघत असते आणि ती समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्याला टळटळाट असं म्हणतात. मग ज्याने कुणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य कुठे यशस्वी होत नसतं किंवा कदाचित झाले तरी फार जास्त वेळ ते काही टिकत नाही. सतत अपयशच येत असते. घरात आजारपण येणे अशा प्रकारच्या काही घटना सुद्धा घडू शकतात. आपण कितीही खरे किंवा खोटारडे आहोत हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. आता आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी ह्या माहीत सुद्धा असतात. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे. त्याची परतफेड ही शक्यतो या जन्मातच करावी लागते. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असो, असा चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा हिशोब हा व्याजासह परतफेड करावी लागते. मी एका पुस्तकात देखील वाचले होते की राजा धृतराष्ट्राचे 100चे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले, असं का व्हावे? संबंध जीवनात मी कोणतंही असं महापाप केलेलं नाही, तर त्याचा परिणाम स्वरूपात सर्वच पुत्राचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर बघून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी काय हवे? भगवान श्रीकृष्णाने धृतराज्याला आपले पूर्वजन्म पाहण्यासाठी दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने
दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता. 50 वर्षाच्या वयापूर्वी समजा तो पारधी होता आणि जवळपास त्याचं 50 पर्यंत वय असेल तेव्हा तो पारधी होता आणि तो पक्षी पकडण्यासाठी जंगलामध्ये जायचा आणि त्याने त्या वृक्षाला काय केलं, पक्षी पकडायसाठी जंगलामध्ये एक वृक्ष होता, तर त्या वृक्षाला त्याने आग सुद्धा लावली होती. आग लागताच सर्व पक्षी उडून गेले, पण काही पक्षी आगीची जळ लागले, म्हणजे जो हे असतो ना जळ, आग पेटल्यावर काय तर ती जळ त्याला त्या पिल्लांना लागली. काही छोटे पिल्लही होते त्यावर झाडावरती. जळ लागल्याने कित्येक पक्षी हे आंधळे झाले होते. तर पक्ष्यांची 100हून जास्त पिल्लं उडू नव्हती शकत, त्यामुळे आगीत होरपळून ते मृत्युमुखी पडले. धृतराष्ट्र राज्याचा त्यावेळेस तिथे क्रिया, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राज्याचे 100 पुत्र त्या युद्धात आपोआप मारले गेले. तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा हिशोब हा होताच असतो. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. आणि काळ हा थोडा मागे पुढे होऊ शकतो. हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यानंतर प्रतिक्रिया ही आता होणारच आहे. आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे करायचे किंवा आपण कसं वागायचं हे आपल्यालाच ठरवायचं आहे. आता इथे थोडंसं राग मानू नका, पण चांगलं वागायचं की वाईट वागायचं, की आता कुणावरती जळायचं किंवा कुणाला नावे ठेवायची, किंवा जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला त्याची काही चूकही नसेल तरी जाणून बुजून आपण त्याला त्रास द्यायचा, असं आपण करत असतो. तर कृपया आपल्या चुका आपण शेवटी सुधारून घ्यायच्या असतात. आपली कुठे चूक होती ती आपण लक्षात घ्यायची. आपल्याला कोणी कितीही त्रास देव, मी तर एकच म्हणेन, आपल्याला कोणी किती त्रास दिला तर आपण तो सहन करायचा. कारण आपला जो हिशोब आहे तो घेणारा वरचा बसलेला असतो. आपल्याला काहीही बोलायचं काम नाही. जो आपल्याला त्रास देईल त्याला बिनधास्त देऊ द्यायचा आणि जेव्हा टाईम आला तेव्हा त्याला काय सांगायचं ते आता सर्वांनाच कळतेच. इथे सांगण्याची, सोशल मीडियावर सांगण्याची काही गरज नाही मला तरी वाटतं, ज्याच्या परी ते. परंतु फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपल्यापासून कुणी दुखावणार नाही, आपल्या हातून कुणाचं वाईट होणार नाही, किंवा आपण त्याची कुणाची माघारी आपण असे म्हणजे आता ज्याला होत नाही किंवा काही त्याला कष्ट केलं फिगर आता हेच नसतं, तशा प्रकारे काय करायचं, काळजी फक्त कशी घ्यायची इथे थोडंसं सांगेन. आपल्याकडून कुणाला आपल्या हाताने म्हणजे आपल्याकडनं कोणाला दुःख पोचणार नाही, पहिले ही काळजी घ्यायची. कुणी आपल्याला त्रास देत असेल तर बिनधास्त देऊ द्या. फक्त आपण आपलं मन चांगलं ठेवायचं आणि आपण स्वतः चांगलं राहायचं, ज्याचं फळ ते आपोआप भोगत असतं. आता मी तुम्हाला त्यावरती फेसकॅमच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे, तर त्या करणार आहे. आता 1-2-3 दिवसात आपले व्हिडिओ फेसकॅमचे येऊन जातील. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. कुणी आपल्याला कितीही त्रास दिला तरी आपण सुखी होतो, पण जो त्रास देणारा असतो तो सुखी मात्र कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे माझे स्वतःचे जे अनुभव असते तेच मी तुम्हाला एकदम 100% गॅरंटीने तुम्हाला सांगत असते. म्हणून एवढंच सांगेन की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपण होतं नीतिभ्रष्ट धन्यवाद. असं क्षणिक सुखासाठी आपल्याला काहीही करायचं नाही. आपले फक्त चांगले कर्म ठेवायचे. दुःख आलं असं होणार नाही की आता दुःख आलं आणि सुख येणार नाही म्हणून. जेवढं दुःख येईल त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला सुख मिळत असतं, मी तर सांगेन. कारण हा माझा
स्वतःचा विश्वास आहे आणि मी प्रत्येक गोष्ट मी इथून पुढेही मला जे माझ्या जीवनामध्ये झालं तेच मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि माझं चांगलं किंवा वाईट का मी तुम्हाला सांगेन. आता इथे एक सांगेन, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या म्हणीवर माझा खूप म्हणजे खूप अति प्रचंड विश्वास आहे. म्हणून आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की फक्त याच्यामध्ये आपल्याला कर्म चांगली करायची आहे आणि आपल्या हाताने दान धर्म करत चालायचं, बाकी काही नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ आवडेल तोही मला कमेंटमध्ये अवश्य सांगत जावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.